नमस्कार, माझे किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आता पावसाळा चालू होत आहे आणि मस्त असं गरम गरम खाण्याची सगळ्यांना आवड असते। तर याआधी पण आपण चॅनलवरती भरपूर असे भजीचे प्रकार केलेले आहेत, तुम्ही नक्की जाऊन चॅनलला भेट द्या। आज पुन्हा एक भजीचा प्रकार करणार आहे। चला तर मग आपण सुरुवात करूया। इथे आपण मुगाची डाळ आणि राजमा कणा भिजत घातला होता। राजमा मी रात्रीच भिजत घातला होता आणि मुगाची डाळ 3 ते 4 तास भिजत घातली होती। ही भिजून एक एक वाटी झालेला आहे। तर आता आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया न पाणी घालता, किंवा थोडंसं 2-3 चमचे पाणी घालून आपण चांगले बारीक करून घेऊया। तर आता डाळ आणि राजमा आपलं बारीक करून झालेला आहे। इथे 4 ते 5 चमचे आपण बेसन घेतलेलं आहे आणि 3 चमचे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा ओवा, 4 हिरवी मिरची आणि 1 चमचा जिरा आपण बारीक करून घेतलेला आहे। 2 चिमूट आपण हिंग घेतले, अर्धा चमचा हळद आणि इथे 1 चमचा धने आपण बारीक क्रश करून घेतलेले आहेत, खूप छान लागतात हे। आणि 3 ते 4 चिमूट आपण खाण्याचा सोडा घेतलाय, चवीनुसार मीठ। आपण तेल पण गरम करायला ठेवले आहे एकीकडे, थोडीशी कोथिंबीर आणि 3 कांदे बारीक चिरलेले। मोठे असले तर 2 घाला आणि मध्यम असले तर 3 घालूया। तर आता आपण आधी हे मिक्स करूया आणि जर पाणी लागलं तर आपण पाणी घालूया। खूप छान भजी लागतात याची। तर आता आपल्याला पाणी अजिबात लागलेलं नाहीये। आपण डाळ आणि राजमा ज्यावेळेस का नाही बारीक केलं होतं त्यावेळेस आपण 2-2, 3-3 चमचे पाणी टाकलं होतं। तर असं बरोबर बॅटर झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर आता आपलं तेल पण गरम झालेलं आहे। तर आता आपण भजी करायला घेऊया। तर तेल पण गरम झालेलं आहे। तर आता आपण भजी सोडूयात, लहान मोठी तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही सोडू शकता। मस्त एकदम कुरकुरीत होतात, तेलकट पण होत नाहीत। जर बेसन खायचं नसेल तर हा उत्तम पर्याय आहे। तर आता बघू शकता, तर आता मस्त एकदम छान आपली भजी झालीत, कुरकुरीत एकदम, बघू शकता। जास्त तेलकट पण नाही झाले। तर याच पद्धतीने आपण आता सगळी तळून घेऊया। तर छान आपले राजमा भजी तयार झाले, तुम्ही बघू शकता, कुरकुरीत एकदम। तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती भजी। थँक्यू।